तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्पीड ब्रेकरवरती गाडी नेमकी कशी चालवायची. क्लच आधी दाबायचा की ब्रेक आधी करायचं, की आपल्या कोणत्या स्पीडला गाडी असली पाहिजे. जर का अचानक स्पीड ब्रेकर दिसला तर आपण नेमकी कशी गाडी कंट्रोल करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार. आपल्याला स्पीड ब्रेकरमध्ये क्लच आधी प्रेस करायचं आहे की ब्रेक. सो स्पीड ब्रेकरवरती आपल्याला कायम स्पीड कंट्रोल जेव्हा आपण करतो त्यावेळेला जर का आपला हाय स्पीड असेल आणि आपल्याला अचानक जर का काही ऑब्जेक्ट दिसला उठला तर आपल्याला पहिले ब्रेक करायचं आहे. म्हणजे आपला 70-80चा स्पीड आहे आणि अचानक आपल्याला एक स्पीड ब्रेकर दिसला लांबून अचानक जवळ आलेला, आपलं लक्ष नाही आहे, तर आपल्याला आधी ब्रेक करायचं आहे आणि मग पटकन क्लच दाबून गिअर शिफ्ट करून क्लच लगेच रिलीज करायचा आहे. जोपर्यंत क्लच रिलीज करत नाही तोपर्यंत तो गिअर ॲप्लाय होणार नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा क्लच करून प्रेस करून ठेवता त्यावेळेला आपली गाडी जी आहे ती फ्री असते. ती गिअरमध्ये ॲप्लाय करण्यासाठी आपल्याला तो क्लच रिलीज करायला पाहिजे. आता इथे स्पीड ब्रेकर येतो आहे, मला दिसतो आहे, म्हणून मग मी काय करणार, सरळ स्पीड डाऊन करणार. थर्ड गिअर टाकला आणि आता मी क्लच दाबला, ब्रेक केली थोडीशी हलकी आणि सेकंड गिअर टाकला. तुम्ही बघितलं क्लचवरनं पाय बाजूला केला, क्लच आपला स्पीड ब्रेकर पास झाला, थर्ड गिअर टाकला, क्लचवरनं पाय बाजूला केला. क्लचवरती पाय आपल्याला अननेसेसरीली ठेवायचा नाही, हे मी नेहमीच सांगतो, कारण नाहीतर मग क्लच प्लेटवरती प्रेशर येतं, टेन्शन येतं आणि ती खराब होऊ शकते लाँग टर्ममध्ये. आपल्याला स्पीडच्या अकॉर्डिंग आपल्याला गिअर शिफ्ट करायचं. आता माझं स्पीड किती आहे, 40 स्पीड आहे, गिअर किती आहे, 4था, बरोबर आहे. म्हणजे आता परत एकदा स्पीड ब्रेकर येतो आहे, मला दिसतं आहे सगळ्या गाड्या थांबत आहेत हळूहळू. मी थर्ड गिअर टाकला, थर्ड गिअरला होणार आहे का क्रॉस, नाही, मी पूर्ण थांबवायला लागली मला गाडी बघा आता. आणि मी या स्पीडला आलो की मला पहिलाच गिअर टाकायला लागला, सेकंड गिअरवरती गाडी उठली पण नसती. सो मी सरळ पहिला गिअर टाकला आणि आता परत सेकंड गिअर टाकला, कारण आता मोमेंटम मला मिळणार आहे, मला माहिती आहे पुढे दिसतोय रस्ता मोकळा आहे म्हणून. स्पीड जर का आपला हाय असेल तर आधी ब्रेक करायचं आहे आणि नंतर स्पीड आपल्या कंट्रोलमध्ये आल्यानंतर पटकन गिअर शिफ्ट करून तेवढ्याच क्विकली क्लच रिलीज करायचं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. तुम्ही जोपर्यंत क्लच, मी परत एकदा सांगतो, जोपर्यंत क्लच रिलीज होत नाही तोपर्यंत गिअर ॲप्लाय होणार नाही. आणि तुम्ही क्लच प्रेस जास्त वेळ करून ठेवलात तर गाडी तेवढ्या वेळ फ्री होऊन तुमच्या गाडीवरती कंट्रोल न राहण्याचे चान्सेस जास्त आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्या स्पीड अकॉर्डिंगली आपल्याला कायम, वा हात दाखवून मस्त, जेव्हा तुम्हाला स्पीड ब्रेकर हा लांबून दिसतो त्यावेळेला आपल्याला कसं चालवायचं आहे, तर तुम्ही लांबून जेव्हा स्पीड ब्रेकर दिसतो त्यावेळेला स्पीड आधीच कमी करा, वेग आधीच कमी करा. तो वेग त्यावेळेला तुम्ही ब्रेक करण्याची गरज नाही आहे, म्हणजे ब्रेकिंगच करून अर्जंट ब्रेकिंग करून वगैरे तुम्हाला ब्रेक करण्याची, गाडीचा स्पीड कमी करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला त्यावेळेला काय करायचं आहे, गिअर डाऊनशिफ्ट करायचा आहे. तुम्ही 4th स्पीडला असाल तर थर्डला या, थर्डला असाल तर सेकंडला या. तुमच्या कंडिशनवरती अवलंबून आहे, त्या स्पीड ब्रेकरच्या जवळ जास्त ट्रॅफिक आहे का, तुमच्या गाडीचा लो एंड टॉर्क किती आहे त्याच्यावरती सुद्धा ह्या गोष्टी अवलंबून असतात. जर का लो एंड टॉर्क गाडीचा जास्त असेल तर तुम्हाला थर्ड गिअरवरती सुद्धा तुमची गाडी त्या स्पीड ब्रेकरला क्रॉस करू शकते. पण शक्यतो आपल्याला लो एंड टॉर्क जास्तीत जास्त यूज नाही करायचा आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला गाडी व्हायब्रेट व्हायला लागते जास्त. म्हणजे आपल्याला गाडीचं जेव्हा स्पीड कमी असतो त्यावेळेला हाय जर का गिअर ठेवला तर आपल्याला तेवढा पिकअप मिळत नाही आणि मग गाडीची जी ताकद असते ती जेवढी हवी तेवढी न मिळाल्याने गाडी बंद पडते. सो आपल्याला स्पीड ब्रेकरला त्या पर्टिक्युलरली सेकंड गिअर हवा असेल तर सेकंड गिअरच ठेवायचा. तर मित्रांनो, आता बघा मला इकडे समोर स्पीड ब्रेकर दिसतो आहे, म्हणून मी माझी गाडी जी आहे ती ऑलरेडी कमी स्पीडला आहे आणि ती सेकंड गिअरवरतीच ठेवणार. थर्ड गिअरची मला आवश्यकता नाही, म्हणून मी आता काहीही करणार नाही, मी गिअर चेंजच करणार नाही. थोडासा हलका ब्रेक केला कारण उतार होता, म्हणून मी हलका ब्रेक केला आणि मग गाडी माझी पुढे गेली. आता सरळ रस्ता आहे, मी थर्ड गिअर टाकला आणि मग क्लचवरनं परत पाय काढला. किती आता स्पीड 40 आहे जवळजवळ, ठीक आहे. आणि आता पुढे मी एकदम हाय स्पीडनी जातो आणि समजा मला अचानक दिसतो आहे हा स्पीड ब्रेकर 50 आहे, तर मी आधी ब्रेक करणार. ब्रेक स्पीड ब्रेकर दिसला, एका सेकंदात गाडी कंट्रोल झाली. बघा, ब्रेक केला, ब्रेकवरनं पाय काढला, क्लच दाबला, एका सेकंदात गिअर चेंज करून पटकन पाय काढला. इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत क्विकली होणं अपेक्षित आहे. कुठल्या 3 गोष्टी, पहिले ब्रेक, सेकंड क्लच प्रेस करून गिअर शिफ्ट करणं, डाऊन शिफ्ट करणं, आणि थर्ड
तो गिअर शिफ्ट झाल्यानंतर क्लच रिलीज करणं. हे जेव्हा तुम्ही एका सेकंदात किंवा 1 ते 1.5 सेकंदात करता त्यावेळेला तुमची गाडी कंट्रोल व्यवस्थित होते आणि तुम्हाला ऑन द स्पॉट गाडी थांबवता येते. जर का तुमच्या गाडीला अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम किंवा EBD म्हणतात ज्याला, ती सिस्टीम असेल तर तुमच्या गाडीला ब्रेक केल्यानंतर 4 टायर ॲट अ टाईम तुम्हाला ब्रेक लागून गाडी जागच्या जागी थांबते आणि स्किड होत नाही. अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे तेच आहे, स्किड होत नाही गाडी. मला पूर्ण स्पीड कमी करायला लागला, त्याच्यामुळे मी एकदम पहिल्याच गिअरमध्ये गाडी घेतली आणि तो क्रॉस करणार आहे आता मी. बरोबर आहे. क्लचचं काम झालं, पाय काढला. आता मी सेकंड गिअर टाकला. हा स्पीड ब्रेकर आहे तो माझा सेकंड गिअरमध्ये होणार आहे. पुढचा जो येता जो स्पीड ब्रेकर आहे तो हा झाला, क्रॉस झाला. बरोबर. आता जो पुढचा अजून एक स्पीड ब्रेकर आहे तो माझा सेकंड गिअरमध्येच होईल. म्हणजे काय थोडक्यामध्ये सेकंड गिअरमध्ये स्पीड ब्रेकर शक्यतो होतात क्रॉस. आपल्याला फक्त बघायचं आहे की बरोबर होतं आहे की नाही, असं आहे ते. आता मी अजून गाडी स्लो केली आणि गाडीचा स्पीड असा व्यवस्थित कंट्रोल केला. आता ह्या स्पीडला गाडी जी आहे ती आपली मोमेंटम मला मिळत होतं म्हणून सेकंड गिअर ठेवला, नाही तर मला फर्स्ट गिअरही टाकायला लागू शकला असतं. इथे अजून एक स्पीड ब्रेकर आहे, हा बघा 6. बरोबर आहे. सो आपल्याला ते ध्यानात घ्यायचं आहे की कुठल्या स्पीडमध्ये कुठला गिअर आपण टाकतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. सेकंड गिअर टाकला मी आणि आता मी इथे माझा स्पीड ब्रेकर हा पास होईल. बरोबर, पास झाला. इकडनंसुद्धा सेकंड गिअरवरतीच आता मी परत क्रॉस करणार आहे आणि माझा दिसतो आहे म्हणून मी हलका ब्रेकिंग केलं, कारण मला हा जरा जास्त उंच स्पीड ब्रेकर होता म्हणून मी हलकं ब्रेकिंग केलं. आता इथे हा जास्त उंच नाही आहे, नॉर्मलवाला स्पीड ब्रेकर आहे. इकडनं मी नॉर्मल गाडी जाऊन गेली अशी. सो मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल स्पीड ब्रेकरबद्दलचा तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे स्पीड ब्रेकरबद्दलचे जे काही अनुभव असतील ते नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. सावकाश गाडी चालवा, सेफ गाडी चालवा.